नमस्कार, पीटी सोप्या मराठीच्या आजच्या भागात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्पीकिंगचा दुसरा टास्क म्हणजेच रिपीट सेंटेन्स. हा टास्क खूप स्कोरिंग आहे पण फसवणूक करणारा देखील. कारण एकदाच ऐकवलेलं वाक्य तुम्हाला तसंच रिपीट करायचं असतं, जसंच्या तसं, ना कमी ना जास्त. एवढं सगळं लक्षात ठेवायचं कसं? खूप सोपं आहे. आपल्याला एक रफ पेपर दिला जातो आणि आपण त्या रफ पेपरचा वापर आपल्या स्ट्रॅटेजीसाठी म्हणजेच इनिशियल स्ट्रॅटेजीसाठी करणार आहोत. उदाहरणार्थ जर आपल्याला एक वाक्य ऐकवलं असेल, युनिव्हर्सिटी ऑफर्स न्यू कोर्सेस, तर आपण या वाक्याच्या प्रत्येक शब्दाचे इनिशियल्स लिहिणार आहोत, म्हणजेच प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर लिहिणार आहोत. जसं की टी फॉर द, यू फॉर युनिव्हर्सिटी, ओ फॉर ऑफर्स, एन फॉर न्यू आणि सी फॉर कोर्सेस. आणि ही जी इनिशियल्स आपण लिहितो यांचा वापर आपण जेव्हा आपला आन्सर रेकॉर्ड होतं तेव्हा करणार आहोत. या इनिशियल्स कडे बघून आपण ते सेंटेन्स आठवून परत बोलणार आहोत. लिहिताना फुल वर्ड्स लिहायला जाऊ नका, फक्त इनिशियल्स लिहा आणि तेही लगेच लिहा, कारण वेळ फार कमी असतो. काही लोकांना ही स्ट्रॅटेजी सुरुवातीला खूप अवघड वाटते, पण तुम्ही वेळ घ्या, भरपूर प्रॅक्टिस करा. रिपीट सेंटेन्सचे प्रश्न प्रॅक्टिस करायला जास्त वेळ लागत नाही. अर्ध्या ते पाऊण तासात तुमचे 100 ते 200 प्रश्न रिपीट सेंटेन्सचे प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि डेली तुम्ही 100 ते 200 प्रश्न प्रॅक्टिस करत असला तर आठवड्याभरात तुम्ही ही स्ट्रॅटेजी एकदम चांगल्या प्रकारे यूज करू शकता. तर आपण पुढच्या भागात रिपीट सेंटेन्ससाठी अजून एक स्ट्रॅटेजी पाहणार आहोत, चंकिंग स्ट्रॅटेजी. तर भेटूया पीटी सोप्या मराठीच्या पुढच्या भागात इंग्लिश वाईज सोबत.